नमस्कार मित्रांनो, आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण कधी-कधी आपल्याला नकळत आपण काही अशा चुका करतो, ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, पैशांची अडचण निर्माण होते आणि घरात भांडण वाढतात. विशेषतः घरातील महिलांकडून होणाऱ्या काही छोट्या सवयी वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतांनुसार अशुभ मानल्या जातात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, महिलांनी चुकूनही घरात करू नये अशी काही महत्त्वाची कामे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातली काही चूक तुम्हीही करत असाल. 1. संध्याकाळी घर झाडून मारणे. वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी झाडू मारणे अशुभ मानले जाते, कारण संध्याकाळचा काळ हा देवी लक्ष्मी घरात येण्याचा काळ मानला जातो. जर यावेळी घरात झाडू मारला तर असे मानले जाते की घरातील लक्ष्मी बाहेर जाते आणि आर्थिक अडचणी वाढू शकतात. म्हणून शक्यतो सकाळीच घर साफ करावे. उंबरठ्यावर बसणे. अनेक महिलांना सवय असते की घराच्या उंबरठ्यावर बसतात किंवा गप्पा मारतात, पण धार्मिक मान्यतेनुसार उंबरठा हा घराच्या ऊर्जा प्रवाहाचा मुख्य बिंदू असतो. उंबरठ्यावर बसल्याने घरात दारिद्र्य आणि अडथळे वाढतात असे मानले जाते, म्हणून उंबरठ्यावर बसणे टाळावे. 3. रात्री उशिरा भांडी न धुणे. काही ठिकाणी असे मानले जाते की रात्री उशिरा भांडी घासल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. यामुळे घरात तणाव, भांडण किंवा आर्थिक नुकसान होऊ शकते. म्हणून शक्य असल्यास भांडी रात्री 10 वाजण्यापूर्वी धुवावीत. 4. केस मोकळे ठेवून स्वयंपाक करणे. धार्मिक मान्यतांनुसार मोकळे केस ठेवून स्वयंपाक करणे अशुभ मानले जाते, कारण असे मानले जाते की यामुळे घरात नकारात्मक शक्ती आकर्षित होतात. म्हणून स्वयंपाक करताना केस बांधून स्वयंपाक करावा. अन्नाचा अपमान करणे. घरातील महिला जर अन्न वाया घालवत असतील किंवा अन्नाचा अपमान करत असतील तर मानले जाते की देवी अन्नपूर्णा रागावते आणि घरात अन्नाची कमतरता निर्माण होते. म्हणून नेहमी अन्नाचा आदर करावा. 6. देवघर अस्वच्छ ठेवणे. घरातील देवघर स्वच्छ आणि शांत ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. जर देवघर अस्वच्छ असेल किंवा दिवा वेळेवर लावला जात नसेल तर नकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. म्हणून दररोज देवघर स्वच्छ ठेवावे. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी आपल्या परंपरा आणि वास्तुशास्त्रावर आधारित आहेत. जर आपण या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर घरात सुख, शांती आणि समृद्धी कायम राहते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच धार्मिक आणि उपयुक्त माहितीसाठी स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम. श्री स्वामी समर्थ.